मी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपच्या केंद्रीय नेत्यांचा हा दौऱ्यांचा सपाटा आज पाहायला मिळतोय। अमित शहा कालपासून इकडे महाराष्ट्रामध्ये आहेत, मुंबई दौऱ्यावर आहेत। तर अमित शहा यांनी भाजप नेत्यांना या बैठकीदरम्यान काही सूचना दिलेल्या आहेत। त्यातले महत्त्वाचे मुद्दे कुठले आहेत बघूयात। महायुतीतला जो वाद असेल, महायुतीतली जी धुसफूस असेल ती चव्हाट्यावर आणू नका। महायुतीतील तिन्ही पक्षांमधील जाहीर वाद टाळा असं अमित शहांनी म्हटलेलं आहे बैठकीत, असं समजतंय। लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीमध्ये लाभ होईल यावर भर द्या असंही भाजप नेत्यांना अमित शहांनी सांगितलंय। विरोधकांच्या फेक नरेटिव्हला जशास तसं उत्तर देण्याच्याही सूचना अमित शहांनी केलेल्या आहेत। 2019 पेक्षा अधिक जागा आणण्यासाठी विशेष रणनीतीवर काम करा असंही ते म्हणाले। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेत। पंकज, अमित शहांनी काय नेमक्या सूचना दिल्या भाजप नेत्यांना आपण बघितलं। बैठकीत कुठले नेमके महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झालेत ज्याचा भाजपच्या दृष्टीने निवडणुकांसाठी फायदा होईल? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो। या गणेशोत्सवामुळेच अमित शहा मुंबईत आले, मात्र राजकीय बैठकांची संधी त्यांनी सोडली नाही। काल रात्री सह्याद्रीवरती उशिरापर्यंत ही बैठक चालली। याला दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा सुरुवातीला उपस्थित होते। एकंदरीत महायुतीमध्ये गेले काही दिवस भरपूर विसंवाद पाहायला मिळतोय। उदाहरण द्यायचं झालं तर तानाजी सावंत मंत्री, त्यांनी केलेलं विधान, त्याच्यावरती अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेल्या प्रतिक्रिया, त्याच्यावरनं भाजपामधून आलेल्या प्रतिक्रिया, या सगळ्यामधून कुठेतरी जी आहे ती वादाची ठिणगी पडली आहे असा मेसेज लोकांमध्ये जातो। महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नाही, आपापसात मतभेद आहेत। तीन चाकी जे सरकार आहे त्याच्यामध्ये अडचणी आहेत हा मेसेज समोर जातो, विसंवाद समोर येतो आणि त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ शकतो। हा परिणाम जो आहे तो लोकसभा निवडणुकीवरती झाला होता। विशेषतः आपण म्हटलं तर नाशिकची सीट असेल किंवा इतर जागांवरती अंतर्गत वादाचा फटका या जागेत महायुतीला निश्चित बसला आणि तो बसू नये येणाऱ्या काळात। त्याच्यासाठी अमित शहांनी स्पष्टपणे सांगितलं, ज्या योजना राज्य सरकारने आणलेल्या आहेत, खास करून जी सगळ्यात सिग्नेचर योजना जी आपण राज्य शासनाची सध्याची म्हणतोय ती म्हणजे लाडकी बहीण योजना, या योजनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करा। नुसती अंमलबजावणी नाही केली तर त्या गोष्टी ओन करा, त्याचं जे आहे ते स्वामित्व पत्करा अशी अमित शहा यांनी त्यांना सूचना केलेल्या आहेत। या योजनेविषयी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचा आणि नुसतं पोहोचू नका तर जोडले का, हा एक त्यांनी मुद्दा सांगितला। दुसरं, विसंवाद थांबवा, वेगवेगळ्या पद्धतीने माध्यमांमध्ये ज्या प्रतिक्रिया आहेत त्या थांबवा, जेणेकरून महायुती एकच संघ आहे हा मेसेज लोकांपर्यंत जाईल। निश्चित, आणि याचाच भाजपला फायदा होताना दिसेल असंही अमित शहांचं म्हणणं आहे। धन्यवाद पंकज दिलेल्या तपशिलांसाठी।